मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि जे व्ह्युअर्स आपल्याला आता सध्या पाहत आहेत त्यांनाही गुड मॉर्निंग आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप छान जाऊ देत ही महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना असेल. तर आजचा व्लॉग होणार आहे थोडासा स्पेशल, कारण मी बाहेर आले आहे आणि आज सॅटरडे आहे त्यामुळे घरी विजू आहेत, त्यांना सुट्टी आहे आणि अद्विक त्यांच्यापाशी राहू शकतो, म्हणून मी आता घराच्या बाहेर पडले आहे आणि मी तुम्हाला एक छान मार्केट दाखवायला घेऊन जाणार आहे. आता हे तुम्ही जे लोकेशन पाहत आहात ते माझ्या घराच्या बाहेरच एक छोटंसं गार्डन आहे. मी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करूयात आणि तुम्हाला दाखवूयात. छोटंसंच गार्डन आहे पण अतिशय सुंदर गार्डन आहे आणि खूप अशी शांतता इथे असते. फक्त आवाज येतो ऐकायला ना, तो त्या आपल्या चिमुकल्या पक्ष्यांचा आवाज येतो ऐकायला. खूप जास्त प्रमाणावर पोपट आहे तिथे. तर पहा किती छान व्ह्यू दिसत आहे ना. चला तर मग आपण निघालो आहेत आता गेटच्या बाहेर आणि इथून पुढे 5 मिनिटे चालल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ऑटो. तर मी आता निघाले आहे ऑटोसाठी. ऑटो घेणार आणि आपण मग रेल्वे स्टेशनला जाणार. भाईंदर रेल्वे स्टेशनमधून ट्रेन घेणार. आता इथे तिकीट काउंटरला मी तिकीट काढून उभी होते रेल्वे स्टेशनच्या इथे. माझ्याबरोबर एक काकी मला भेटल्या होत्या, त्यांनाही सेंट्रलला जायचं होतं. तर आम्ही वाट बघत होतो आणि नंतर मग इंडिकेटरकडे बघितल्यानंतर मला समजलं इथे एसी ट्रेन येणार आहे. तर एसी ट्रेनचं तिकीट आम्ही काढलेलं नव्हतं आणि नंतरची जी ट्रेन येणार होती तिचा प्लॅटफॉर्म चेंज झाला आणि मग आम्ही पलीकडच्या प्लॅटफॉर्मला गेलो ट्रेन पकडण्यासाठी. ट्रेनमध्ये चढल्यानंतर ना ह्या ताई अशा गोष्टी घेऊन आलेल्या खाऊच्या. तर त्यांना मी एक आंबा वडी मागितली त्याच्यातून आणि घाईघाईमध्ये ना हे दादा चढले ट्रेनमध्ये आणि इकडे तिकडे पाहत होते, खूप कन्फ्युज होते. म्हणून मी त्यांना विचारलं तुम्हाला काही मदत हवी आहे का, तुम्ही काय शोधताय. तेव्हा त्यांनी खिशातून ना एक चिठ्ठी काढली आणि माझ्याकडे दिली आणि त्यांना ती वाचता येत नव्हती आणि ते विसरले होते की त्यांना नक्की कुठे जायचं आहे आणि ते असेच ट्रेनमध्ये चढले होते. आणि मग त्यांना मी सांगितलं की हे छत्रपती शिवाजी टर्मिनल 2 लिहिलं आहे त्याच्यावर आणि तुम्ही काय करा, आत्ता लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढलेला आहात तर तुम्ही ना प्लॅटफॉर्म आल्यानंतर उतरा आणि जेंट्स कंपार्टमेंटमध्ये जा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. ते खूप घाबरलेले. मी त्यांना सांगितलं ना तुम्ही उतरा, तर ते चालू ट्रेनमधूनच बॅग घ्यायला लागले आणि उतरायला लागले. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आत्ताच नका उतरू, ट्रेन थांबू द्यात, प्लॅटफॉर्म येऊ द्यात, त्याच्यानंतर मग तुम्ही उतरा. हे बघा उतरायला निघालेच लगेच. दादरवरून ना मला आता सीएसटी ट्रेन घ्यायची आहे. तर आम्ही आता मस्जिद बंदरला पोहोचलेलो आहेत आणि माझी वहिनी आणि माझा भाचा मला भेटलेला आहे. तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. इथे आम्ही मस्जिद बंदरला उतरलेलो ना, तिथे ड्रायफ्रुट्सचं पूर्ण मार्केट आहे. तिथे रिझनेबल प्राइसमध्ये तुम्हाला सगळे ड्रायफ्रुट्स मिळून जाणार. त्याच्यानंतर स्नॅक्स पण तुम्हाला काही हवं असेल, बर्थडे पार्टी वगैरे असेल तर त्याच्यासाठी स्नॅक्स आहेत. चॉकलेट्सच्या एवढ्या व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतील ना. प्रत्येक प्रकारचे चॉकलेट्स, खजूर बघू शकता एकदम फ्रेश आणि ताज्या. खारका पण खूप छान क्वालिटीच्या आहेत, खजूर आहेत. तर तुम्हाला कधी मुलांची म्हणजे मुंबईत असणाऱ्या तर मोस्ट प्रॉब्ली सगळ्यांना माहितीच असेल हे मार्केट. मी फक्त त्या व्ह्युअर्सला दाखवत आहे जे बाहेरून पाहत आहेत. तर मुंबईमध्ये कशा प्रकारे वस्तू मिळतात हेच दाखवण्याचा माझा हेतू आहे. तर हे मिक्स चॉकलेट घेतले मी अद्विकसाठी आपल्या. हे पहा, हे आहे फरसान. इथे सगळ्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे आहेत. तिथे त्यांची प्राइसही लिहिलेली आहे. आणि थोडंसं बार्गेनिंग केलं ना आपण तर हे लोक प्राइसही कमी करून देतात.
सिंगल कस्टमर असेल तुम्ही तर तुम्हाला थोडासा रिझनेबल नाही मिळणार, इथे थोडंसं महागच मिळेल. पण बल्कमध्ये घ्यायचं असेल तर खूप छान मार्केट आहे हे. तर साईला भूक लागली होती म्हणून इथे डोसा घेतला होता त्याने. आणि वहिनींनी डोसा घेतला तो, हा मिल्कशेक साईने घेतलेला आणि मी जांभळाचा ज्यूस घेतलेला. आणि तो एवढा अप्रतिम होता ना, मला फार आवडला. साईने थोडासा टेस्ट केला पण त्याला काही आवडलं नाही, पण मी मनसोक्त पिले. तिथून पुढे आम्ही गेलो. जाताना आम्हाला हे कपड्यांचं मार्केट लागलं. इथे खूप छान असे कॉटनचे ड्रेस मटेरियल होते आणि त्यांची प्राइस होती 300 रुपीज. पूर्ण सेट तुम्हाला मिळत होता. आणि तुम्ही क्वालिटी बघा, एवढी सुंदर क्वालिटी. आणि बार्गेन केल्यानंतर 250 पर्यंत हा ड्रेस मटेरियल तुम्हाला मिळून जाणार होता. मी तिथे थांबले आणि विचारले. त्याच्यानंतर मग मी आतमध्ये गेले, कारण का आतमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. तर मी म्हटलं की तुम्हाला पण दाखवूयात आपल्याबरोबर, म्हणून मी आतमध्ये गेले. तर आतमध्ये हे पहा, अशा प्रकारे सगळे ड्रेसेस त्यांनी लावलेले. काही ड्रेस मटेरियलची प्राइस खूप जास्त होती, 1000च्या वर होती. पण हा जो ब्लॅक मध्ये आहे ना, तशा प्रकारचे ड्रेस तुम्हाला 550 मध्ये मिळून जाणार होते. फंक्शनसाठी वगैरे जर तुम्हाला वेअर करायचे असतील तर तुम्ही वेअर करू शकता. अशा प्रकारे लेस पण होत्या, कटपीस होते इथे. कटपीस मी त्यातून एक कटपीस घेतला, मी तो तुम्हाला नंतर दाखवणार जेव्हा स्टिच होऊन येणार तेव्हा. आणि ह्या लेस पण फार रिझनेबल रेटमध्ये होत्या. आणि लेसची क्वालिटी पण एवढी सुंदर होती ना, बघता क्षणी आवडत होत्या मला ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी थोडंसं कॅप्चर केलं आणि म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करूयात. आणि व्हरायटी एवढी आहे ना, एक सो एक व्हरायटी आहे इथे. आणि तुम्ही बल्कमध्ये घेणार ना, तुमचा सपोज बिझनेस असेल किंवा स्मॉल स्केलवर तुम्ही टेलरिंगचं काम वगैरे करत असाल ना, तर इथे तुम्हाला बल्कमध्ये तुम्ही घेतलं तर खूप छान रिझनेबल रेट करून देतात ते. इथे लटकन वगैरे लावलेले. आणि हे वर आहेत ते एम्ब्रॉयडरी पॅचेस होते. आपल्याला ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर पॅच लावायचे असतील तर हे रेडीमेड पॅचेस तिथे होते. आणि पूर्ण झगमगाट होता आणि डोळ्यांना प्रत्येक गोष्ट अशी सुंदर आणि छान वाटत होती. मग माझ्या बहिणीने 2 ड्रेस मटेरियल घेतले होते आणि मी एक घेतला होता. हे जे रेडीमेड ड्रेसेस आहेत ना, हे 300 रुपीजला मिळत होते. आणि यांची क्वालिटी ही खूप छान होती. टॉप आणि पायजमा असा सेट होता. तिथून पुढे आल्यानंतर ना, हे झाड दिसलं मला, त्याच्यावर लाल लाल छान फुलं लागलेली. आणि त्याच्याच तिथे ना हा एक गाडा होता, त्याच्यावर खूप सारी जांभळं होती. आणि तो जो विकणारा होता ना, तो तिथे नव्हताच. मी त्याला शोधण्याचा फार प्रयत्न केला. मी आजूबाजूला विचारलं पण तो तिथे नव्हता. आणि हे बघा, हे आपल्याला गावाला बघायला मिळायच्या अगोदर देवाला सोडलेली अशी बोकडं. पण आता सध्या तरी मी बघितलेली नाहीये. तुम्ही कोणी बघितली असेल तर मला कमेंट करा. सेम रेट आहे. आणि हे मी जिथे जाणार आहे ना, इथून थोडं पुढे जाणार आहे. तिथे खूप छान गोष्ट आहे, मी तुम्हाला दाखवते. त्याच्या अगोदर आम्हाला हे स्टॉल लागलं. इथे मुलांच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी होत्या, एवढ्या रिझनेबल रेटमध्ये होत्या. मी ना नेक्स्ट टाइम गेले ना तर काही घ्यायला जाणार नाही, पण स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी इथे जाणार. हे बघा किती छान पक्षी आहेत ना. हे लव्ह बर्ड आहे, वर आहे ते. आणि त्याच्या खाली पण जे आहेत लाईनीत बसलेले आहेत ते पण लव्ह बर्ड्स आहेत. हे जोडी जोडीने विकत होते ते लोक तिथे. आणि हे जे पोपट आहेत ना, ते आपले देशी पोपट नाहीयेत, ते बाहेरच्या कंट्रीतले पोपट आहेत. त्याच्यामुळे त्यांना विकण्यासाठी परमिशन होती इथे. आणि हे बघा, हे लव्ह बर्ड्स आहेत. तर हे आहे आपलं क्रॉफर्ड मार्केट मधलं बर्ड मार्केट. आणि मी तुम्हाला आता दाखवत आहेत हे जे बर्ड्स इथे विकायला ठेवलेले आहेत. इथे कोणते कोणते बर्ड्स, कोणते कोणते प्राणी मिळतात ते सगळं आता इथून पुढे पहा.
बघूया तुझ्या किती प्राइस आहे. हॅलो नाही हे मोठे झाले कशी खेळतात घरी आले आहे मी आणि फ्रेश झाले, पाणी पिले आणि थोडा वेळ बसले. पाय खूप दुखत आहेत कारण तिथे खूप चालतो आपण, आपल्याला कळत नाही आपण किती चाललेलो आहेत ते. आणि घरी आल्यानंतर मग मला हे जाणवायला लागलं की माझे पाय खूप दुखत आहेत. तर व्हिडिओ एंड करायचा होता म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं. तर एक गोष्ट शेअर करायची होती. तिथे मी बर्ड मार्केटमध्ये गेले ना त्यावेळेस थोडंसं मला वाईट वाटलं. त्या पक्ष्यांकडे बघून पिंजऱ्यामध्ये होते आणि आपण जवळ गेलो ना की फडफड करायचे. त्यांचा प्रयत्न असायचा उडायचा, पण काय करणार, पिंजऱ्यामध्ये बंद होते ना, उडता येत नव्हतं.
देवाने पंख दिले आहेत ते उडण्यासाठी ना. पण ठीक आहे, काही बोलू शकत नाही. ज्यांनी ते विकायला ठेवले आहेत त्यांची पण काहीतरी मजबुरी असेल, त्यांचीही रोजीरोटी त्याच्यावर चालत असेल, म्हणून मी त्यांना वाईट नाही बोलणार. पण आपल्याकडून जेवढं चांगलं काम आपल्याला करता येईल तेवढं आपण करत राहायचं. कुणाला दोष देऊन ती गोष्ट सॉल्व्ह तर होत नाही ना. तर मग मी ठरवलं आहे की आपल्या महिन्याच्या बजेटमधून जे काही थोडेफार पैसे वाचतील ते घेऊन तिथे जायचं आणि त्यांच्याकडून काही पक्षी विकत घ्यायचे आणि मग मस्त समुद्राच्या किनारी जाऊन किंवा कुठेतरी छानसे असे खूप सारी हिरवळ असेल, झाडं असतील, अशा ठिकाणी जाऊन त्यांना मुक्त करायचं. मग त्यांना किती हवं तेवढं उडू देत आणि आपल्याही मनाला तेवढंच समाधान. ठीक आहे, तर हे शेअर करायचं होतं तुमच्याबरोबर. तर मग मी आजचा ब्लॉग इथे थांबवते आणि जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे कोणी व्ह्यूअर्स फक्त बघत आहेत, अजून सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.